अख्खं जग माझं कस्टमर आहे आणि जगातल्या सगळ्या लोकांना माझं प्रॉडक्ट लागू होत आहे. असा ज्यावेळी एंटरप्रेन्योर विचार करतो, उद्योजक विचार करतो ना, त्यावेळी आपण त्या ट्रॅपमध्ये येतो. आपण मग एक्झॅक्ट मार्केट फिट शोधत नाही किंवा आपला युनिक कस्टमर कोण आहे ते शोधत नाही आणि त्याच्यातनं मग प्रॉडक्ट आपलं सक्सेसफुल होत नाही. मित्रांनो, आपल्याला ते शोधणं अत्यंत गरजेचं आहे. क्लासिक एक्झाम्पल ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरीने ज्यावेळी स्वतःचे फोन बिझनेसला विकले किंवा कॉर्पोरेशनला विकले, भन्नाट सक्सेसफुल झाले. त्यांचा त्या पूर्ण मार्केटमध्ये जवळपास 70-75% मार्केट शेअर होता. म्हणजे एव्हरी कॉर्पोरेट यूज टू यूज ब्लॅकबेरी, इतकं सिनॉनिम झालं होतं. तोच ब्लॅकबेरी ज्यावेळी ते प्रपोजिशन सोडून इंडिव्हिज्युअल लोकांना विकायला लागला, त्यावेळी त्यांचं प्रपोजिशन किल झालं आणि मग त्या सगळ्यांकडेच मोबाईल आहे, मग आपल्याकडे काय युनिकनेस आहे, अशा प्रकारे त्यांचं कॉर्पोरेटचं जे प्रपोजिशन होतं ते पण त्यांनी किल केलं. म्हणजे ना धड कॉर्पोरेट ना धड इंडिव्हिज्युअल, अशा दोन्ही याच्यामध्ये अल्टिमेटली ब्लॅकबेरी ब्रँड संपून गेला. अर्थात त्यांनी अँड्रॉइडसाठी ओपननेस दाखवला नाही किंवा दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी ओपननेस दाखवलं नाही, हे पण त्याचं एक महत्त्वाचं कारण आहेच. परंतु आपला ब्रँड, आपलं निश सोडून ज्यावेळी आपण दुसरीकडे भरकटण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण व्यवस्थित विचार नाही केला तर आपला ब्रँड संपुष्टात येऊ शकतो.